काय सांगू बाई मला करमत नाही यांचे नाव घेतल्यावर भावांचे नाव घेतल्यावर सर्वांनी शेवट पर्यंत हात वर सर्व माझी जनार्दन माऊली माझी शांतगिरी माऊली माझी जनार्दन माऊली माझी शांतगिरी माऊली माझी जनार्दन माऊली माझी शांतगिरी माऊली वेळाश्रमात माझे बाबाजी वेळाश्रमात बाई ग माझे बाबाजी चाली शरतात बाई ग माझे बाबाजी चाली शरतात आले बाबाजी वेळाश्रमात आले बाबाजी वेळाश्रमात बाबाजी चाली शरतात बाई ग माझे बाबाजी चाली शरतात बाई ग माझे बाबाजी चाली शरतात बाई ग माझे बाबाजी चाली शरतात
संत श्रेष्ठ जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात पूजनीय बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने अध्यात्म शिरोमणी पूजनीय महामंडलेश्वर या गादी परंपरेचे उत्तराधिकारी पूजनीय बाबाजींच्या अर्थात पूजनीय शांतिगिरी बाबांच्या पावन उपस्थितीमध्ये सद्गुरु बाबाजींच्या 29व्या पुण्य स्मरणार्थ आयोजित जय बाबाजी धर्म संस्कार सोहळा कार्यक्रमाचा आजचा पहिला दिवस पहाटेपासून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला आणि सायंकाळच्या पावन सत्रामध्ये आपण सर्वजण आहोत। व्यासपीठावरती पूजनीय बाबाजींचं शुभ आगमन सत्संग आणि महाआरती करता या ठिकाणी झालेला आहे, त्याबद्दल एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करू। सद्गुरु बाबाजींनी
आपल्या जीवन कार्यामध्ये जी महत्वपूर्ण परंपरा त्या ठिकाणी सुरू केली, त्या दिव्य तपस्वी परंपरेचे आपण सर्वजण त्या ठिकाणी पायी आहोत. भाविकांनो, बाबाजींची परंपरा, बाबाजींचं कार्य, बाबाजींची गादी परंपरा, बाबाजींचे नेम, बाबाजींचे तत्व, या सर्व गोष्टी आपल्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये आपल्या सर्वांना श्रवण त्या ठिकाणी करायच्या आहेतच. मात्र आज या प्रथम दिवसाच्या सायंकाळच्या पवित्र सत्रामध्ये आरतीकडे जात असताना सगळ्या अनुष्ठानासाठी बसलेल्या पुरुषांना, माता भगिनींना किंवा सर्व स्वयंसेवकांना एक विनंती आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक वक्ते येतील, अनेक जण बोलतील, आम्ही बोलू, अनेक जण बोलतील. प्रामुख्याने बाबाजींचंही मार्गदर्शन होईल. फक्त ते आपल्याला ऐकायचं नाही. एक स्वतंत्र वही आपण करावी आणि त्या वहीमध्ये इथं काय काय कार्यक्रम झाले, कोण कोण काय काय बोलले, हे आपण प्रत्येकानं शब्द तर नाही लिहायचं, पण निदान त्याचे पॉइंट आपण प्रत्येकानं या 7 दिवसामध्ये 7 दिवसात आपण काय ऐकलं, काय केलं, काय कार्यक्रम झाले, या गोष्टी अवश्य आपण नोंद कराव्या. ती नोंद आपल्या जीवनाला दिशा देऊ शकते, ही विनंती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी राहील. आणि कधी पण 7 दिवसामध्ये बाबाजींना जेव्हा आठवण येईल तेव्हा कोणाची पण वही बाबाजी चेक करतील, तुम्ही काय लिहिलंय नेमकी त्या वहीमध्ये. म्हणजे सत्संगामध्ये किती लक्ष आहेत, किती आपण या ठिकाणी एकाग्र चित्तानं जे श्रवण करतो, या गोष्टी बाबाजींना कळतील. म्हणून प्रत्येकाने एक नोटबुक त्या ठिकाणी करायची. आज सकाळपासून काय झालं तेवढी ती मेमरी आपल्याला आहे, तेवढं डोक्यात राहू शकतं. वही सकाळी घ्या, भले तिच्यामध्ये लिहून काढा आजच्या दिवसाचं. मात्र प्रत्येकाने एक तरी वही आपण करा. जपाच्या वहीमध्ये या गोष्टी लिहायच्या नाही. जपाची वही फक्त जप लिहिण्याकरताच वापरायची. एक जनरल वही करा, छोटीशी डायरी करा, पण काय काय घडलं, काय काय होतंय, काय मार्गदर्शन होतंय, याच्या अवश्य नोंदी आपण सर्वांनी त्या ठिकाणी करा. बाबाजींच्या 29व्या पुण्यस्मरणार्थ अनुष्ठान या ठिकाणी होत आहे. सद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या जीवन कार्यामध्ये समाजाच्या कल्याणाकरता, समाजाच्या उद्धाराकरता, समाजाला दिशा देण्याकरता बाबाजींनी 5 परंपरा सुरू केल्या. जशी सृष्टी ही पंचमहाभूतांवर अवलंबून आहे, तशा गादी परंपरेनं समाज उद्धाराकरता 5 परंपरा बाबाजींनी सुरू केल्या. त्यामध्ये पहिली परंपरा बाबाजींची आहे जप तप अनुष्ठान करते ऋषी मुनी. पूर्वी अनुष्ठान फक्त ऋषी मुनींना होतं, पण बाबाजींनी जनता जनार्दना करता अनुष्ठान सुरू केलं. जगाच्या पाठीवरती सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला अनुष्ठान करण्याचा अधिकार देणारी जर कोणती गादी परंपरा असेल तर ती सद्गुरु बाबाजींची गादी परंपरा आहे. ज्या परंपरेनं अनुष्ठान काय आहे ते जनता जनार्दनाला शिकवलं. पहिली परंपरा अनुष्ठान. दुसरी परंपरा बाबाजींनी सुरू केली श्रमदान. जो करेल श्रमदान त्यास घडेल चारिता. तिसरी परंपरा बाबाजींनी सुरू केली गुरुकुल. संस्कार अत्यंत महत्वाचे मुलांवरती, म्हणून गुरुकुल परंपरा बाबाजींनी सुरू केली. चौथी परंपरा बाबाजींनी सुरू केली गोसेवा. आणि 5वी परंपरा बाबाजींनी सुरू केली कृषी व ऋषी सेवा. या 5 परंपरा बाबाजींनी सुरू केल्या. या 5 परंपरांवरती आपल्याला अनेक मान्यवर मार्गदर्शन करतील, अनेक संत मार्गदर्शन करतील, वेगवेगळे प्रवचन आपण ऐकू. मात्र या 5 परंपरांमध्ये गुरुकुलाची परंपरा बाबाजींनी अत्यंत महत्वपूर्ण सुरू केली. हे सर्व लहान लहान विद्यार्थी गुरुकुलमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. बाबाजींनी गुरुकुल परंपरा वेरूळ पासून प्रारंभ केला. सद्गुरु जनार्दन स्वामी असताना 2 ठिकाणी आपले गुरुकुल होते. वेरूळला 5वी ते 10वी पर्यंत होतं आणि टुंकीला 8वी ते 10वी पर्यंत होते. बाबाजींच्या महानिर्वाणानंतर विद्यमान बाबाजींनी हे गुरुकुल 2 न ठेवता आज आपण 3रं गुरुकुल बाबांनी सुरू केलं श्री क्षेत्र खेड्याला. त्यानंतर गुरुकुल सुरू झालं श्री क्षेत्र महालगाव तालुका वैजापूर, खेडे तालुका निपाड इथेही गुरुकुल सुरू केलं. त्यानंतर महालगाव, त्यानंतर सवंदगाव तालुका वैजापूर, त्यानंतर उदखेड तालुका 40 गाव. आणि बाबाजी इथपर्यंतच थांबले नाही,
तर उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा काशी सारख्या ठिकाणी सुद्धा बाबाजींनी गुरुकुलाची सुरुवात केली। आज तिथं सुद्धा शेकडो विद्यार्थी शिक्षण गुरुकुल बाबाजी इथपर्यंतच थांबलेले। वेरूळ मध्ये आपण अगदी बालवाडी पासून प्रायमरी शाळा, अगदी सेमी इंग्रजी आहेत, मराठी माध्यम आहेत, काळाची गरज लोकांच्या डोक्यामध्ये सध्या इंग्लिशचं फॅड जास्त आहे, लहान लहान पोरांनी इंग्लिश शिकावं म्हणून इंग्लिश मीडियम सुद्धा सुरू केलं। एवढंच नव्हे तर 11वी 12वी सायन्स आर्ट शाखा इथं सुरू केली। एवढंच नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकमेव ग्रामीण भागामध्ये रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी आहे, ते आपण सुरू केलं। अशा पद्धतीने या गुरुकुलांना खूप बाबाजींनी चालना दिली। इथे सर्व शिकणारे जे विद्यार्थी आहेत ना, हे सर्व आपल्यासारख्या भक्तांचे। आणि एक लक्षात घ्या, काही लोकांना वाटतं गुरुकुल म्हणजे आश्रमशाळा, हे डोक्यातनं काढून टाका। आश्रमशाळा विशिष्ट जाती करता राहते आणि आश्रमशाळेत राहणाऱ्या पोराला त्याच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत लागणाऱ्या सगळ्या वस्तू राज्य सरकार देतं, हे लक्षात घे। गुरुकुल आहे, इथं शासनाचं 1 रुपयाचं सुद्धा अनुदान वसतिगृह करता त्या ठिकाणी नाहीये, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। बरेच जण म्हणतात नाही बाबाच्या आश्रमशाळेत पोरगं टाकायचं, ही आश्रमशाळा नाहीये, गुरुकुल आहे। आणि म्हणून शब्द सुद्धा बोलताना आपण विचारपूर्वक वापरले पाहिजे, म्हणून ही गुरुकुल आहे। आज हजारो विद्यार्थी या गुरुकुलमध्ये या ठिकाणी शिक्षण घेतात। आणि बाबाजींनी गुरुकुल, बरेच जण म्हणतात नाही बाबाजींनी गुरुकुल गोरगरिबांच्या पोरांकरता काढले, ते ठीक आहे, गोरगरिबांच्या मुलांकरता आहेतच, पण बाबाजींनी गुरुकुल हे खऱ्या अर्थानं संस्कार मिळण्याकरता सुरू केले, ते संस्कार मिळण्याकरता। आमच्या गुरुकुलमध्ये गरिबांचे तर मुलं आहेत, गुरुकुलमध्ये श्रीमंतांचे सुद्धा मुलं आहेत, ज्यांच्या घरी कोटीची प्रॉपर्टी ज्या पोराच्या घरी आहे, जे पोरग येताना इथं 4 व्हीलर गाडीमध्ये उतरतं, अशा श्रीमंतांचे सुद्धा मुलं या गुरुकुलमध्ये आहेत, गरिबांचे मुलं या गुरुकुलमध्ये आहेत, ज्याला गुरुकुलमध्ये आमचे सर्व विद्यार्थी तर शिक्षण घेत असताना मी अगदी आत्मविश्वासानं सांगतो, खरंच विनामूल्य शिक्षण आम्ही त्या ठिकाणी देतो। आम्ही कोणत्याही प्रकारचं डोनेशन किंवा विद्यार्थ्यांकडनं फीज वगैरे घेत नाही। आम्ही विद्यार्थ्यांकडनं योगदान हे त्यांच्या नावानं देणगी स्वरूपात घेतो। निदान ते इथं शिकण्याची काहीतरी जाणीवही पाहिजे, कारण फुकटचं महत्व राहत नाही लोकांना, हे वास्तव आहे। मग काहीतरी जाणीव राहावी म्हणून आपण इथं आश्रमामध्ये जे विविध कार्य चालतं याकरता या विद्यार्थ्यांच्या नावानं विशिष्ट योगदान आपण, यावर्षी किती योगदान आहे आपलं सर? किती पोरांनो? 13,000 रुपये। 13,000 रुपये योगदान एक विद्यार्थ्याच्या नावानं समजा या संस्थांना येतं। त्याच्यातही पण पालकांची विनंती, लय दुष्काळ आहे, 2 टप्प्यात घ्या, 3 टप्प्यात घ्या, साध्या गोष्टी नाही हे चालवणं म्हणजे एवढं सोपं आहे का? एक बायको करून संसार करणं सोपं आहे, पण बाबा म्हणून लाखो सांभाळणं खूप अवघड आहे, हे लक्षात घ्या। हे तुम्ही सगळे सांभाळणं काय होऊन सांगतात का नाही? आज कपडे धुण्याचं मशीन बंद ठेवा, पोरांना हाताने कपडे धुवायला लावा। आपल्याकडे स्कूल बस आहे का नाही रे? तुम्ही स्कूल बसने शाळेत जात्या का नाही? मग कधी कधी बाबाजी स्कूल बस बंद करत्या का नाही? करत्या का नाही? का करत्या? याच्या तरी आम्हाला 4 पालकांची का हो, मग तुम्ही तर सांगितलं तर स्कूल बस आहे, मग अचानक कशा काय बंद केल्या? म्हणजे बरेच पालक वेगवेगळे, कारण इथं येणारे काही सगळे हेच नाही, वेगवेगळे पालक राहत्या। आता बाबाजी कधी कधी या पोरांना असा एकही पदार्थ राहत नसेल, माझ्या मते 10-12 महिने 10-11 महिने आमच्या ताब्यात असता इथं असा एकही पदार्थ राहत नसेल का जो यांना खायला भेटत नाही। असं आहे का? गुलाबजामुन खायला भेटत आहे का नाही? अजून काय काय भेटतं सांगा बरं, काय काय भेटलं आतापर्यंत खायला? बर्फी, अजून बर आळूवडी, अजून जिलेबी, अजून फळ काय? पावभाजी पण भेटली का? वा, अजून काय? फळांमध्ये काय काय भेटलं रे? सफरचंद, अजून केळी, अजून बरोबर ना? कधी कधी पाची पकवान अगदी तुमच्या ताटात बसणार नाही एवढे पदार्थ राहत्या का नाही? आणि कधी कधी बाबाजी फोन करून सांगता का भाजीला तेलच टाकायचं नाही। एक विचार करा,
जे संत या पोरांना 15 दिवस काय महिनाभर पाची पचपन्न खाऊ घालता आणि 8 दिवस सांगतात भाजीला तेलच टाकू नका, याच्या मागचं कारण आहे ना समजणाऱ्यालाच कळू शकतं. उद्या आमचा पोरगा त्याच्यावरती ही जरी वेळ आली ना 8 दिवस बिगर तेलाची खाण्याची तरी त्याची तयारी असली पाहिजे. आणि त्याच्याकडे करोडाची जरी प्रॉपर्टी असली ना पाची पचपन्न खायची सवय असली पाहिजे. हे गुरुकुलामध्ये शिकवल्या जातं, हे शिक्षण गुरुकुलामध्ये मिळतं. अनेक भक्तजन आले. आम्ही ज्या वेळेस सांगितलं की आमच्या गुरुकुलचे मुलं कोणत्या पाण्याने आंघोळ करतात, तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करतात. एका चांगले उद्योगपतींनी व्हिजिट दिली, त्यांनी जेव्हा ही सगळी परिस्थिती बघितली वाचता येत नाही, त्यांना आम्ही पहिलं प्राधान्य देतो. आमचे गुरुजी लोक कधी कधी म्हणतात नाही बाबाजी आपण एक जरा टक्केवारी वगैरे, बाबाजी म्हणतात नाही 90% वाला वेरूळ आश्रमात रिटर्न गेला तर चालत, पण ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला मात्र सन्मानपूर्वक आपण प्रवेश द्या, हे आदेश बाबाजी त्या ठिकाणी देतात. हुशारला घडवणं सोपं राहतं, येड्याला पदरात पाडून त्याला घडवणं खऱ्या अर्थानं त्याला दम राहतो, त्याच्यात दम असतो. आणि म्हणून आमच्याकडे बरेच पोरं ज्यांना लिहिता 7वी 8वी पोरं लिहिता वाचता येत नाही ते आमच्याकडे येतात. मग त्यांचे पुन्हा जादा क्लासेस घ्या, पुन्हा त्यांना लिहायचं वाचायचं शिकवा. म्हणजे अगदी 8वीच्या पोरांना आम्ही 12 घडीपासून सुरुवात करतो, असे सुद्धा काही मुलं आहेत. आणि म्हणून बाबाजींनी जी गुरुकुल परंपरा सुरू केली, पैसे कमावण्याकरता गुरुकुल नाही, हे लक्षात घ्या. बाबाजींचं कार्य पैसे कमावण्याकरता नाही, बाबाजींचं कार्य पैसा कसा खर्च करावा याकरता त्या ठिकाणी आहे. पैसा कमवायला लागतं काय? शांतिगिरी बाबांनी जर 2 महिने वर्षातले जर अमेरिकेत जाऊन बसले ना, तुम्हाला तेलाच्या डब्यात साखरकटे सांगायची सुद्धा गरज पडणार नाही. 2च महिने अमेरिकेमध्ये. आज भारतीय संस्कृती इतकी श्रेष्ठ आहे का जी संस्कृती आमचा देश विसरत चालला, पण आमच्या संस्कृतीचं अनुकरण आज पाश्चात्य देश करताय. आज त्या ठिकाणी अशा अनेक संत महंत आहेत का जे त्या ठिकाणी स्थायिक झाले. एक महाराज होते, मला आठवलं, बाबाजी समवेतच त्यांचा महामंडलेश्वर पदाचा पट्टाभिषेक झाला होता. स्वामी सुदीपानंद गिरीजी उर्फ सोम बाबा, तांत्रिक बाबा होते. तंत्र मंत्र विद्या मोठमोठ्या गाड्यामध्ये मिरचीच्या माला वगैरे तांत्रिक बाबा. आज ते नेदरलँड मध्ये स्थायिक झाले. 500 एकर मध्ये अगदी व्यवस्थितरित्या आश्रम आहेत. स्वतः बाबांचे हेलिकॉप्टर आहेत. नेदरलँड मध्ये, भारतात येतही पण नाही आता. म्हणजे जर अमेरिकेत हे जर गेले ना तर पैसाच पैसा. चालत का ते अमेरिकेत गेले तर तुम्हाला? नाही. मग ठीक आहे. तर बाबाजींचं कार्य पैसे कमवण्याकरता, पैसा कसा खर्च करावा याकरता बाबाजींचं कार्य आहे. मी नेहमीच सांगतो बाबाजींचं कार्य कडू लिंबाचा जो पाला आहे त्याच्यासारखा आहे. खायला तो कडू आहे पण गुणकारी आहे, हे मात्र आपण प्रत्येकाने लक्षात घ्यावं. खाताना कडू वाटत, गुरुकुलामध्ये राहताना कष्ट होतील, पण भविष्य मात्र उज्ज्वल आहे. हे मुलं गुरुकुलमध्ये शिक्षण घेतात. हजारो विद्यार्थी गुरुकुलमध्ये शिक्षण घेत असताना मी नेहमीच सांगतो आमच्या गुरुकुलचं पोरग एक वेळ डॉक्टर बनणार नाही, आमच्या गुरुकुलचं पोरग एक वेळेस इंजिनियर बनणार नाही, आमच्या गुरुकुलचं पोरग एक वेळेस वकील बनणार नाही, IPS अधिकारी बनणार नाही. पण एवढं मात्र आत्मविश्वासाला सांगतो आमच्या गुरुकुलमध्ये शिकणारं पोरग आपल्या आई बापाला मात्र घराच्या बाहेर कदापि काढणार नाही. ही मात्र 100% का 1000% गॅरंटी आपण देऊ शकतो. हे संस्कार या ठिकाणी मिळतात. हे घरी गेल्यावर दर्शन घेता का नाही आई वडिलांचं? फक्त होच. येणाऱ्या पालक मेळाव्यामध्ये कळत खरं आहे का खोट आहे. म्हणून आमच्या सर्व गुरुकुल आणि या विद्यार्थ्यांकरता तुमची सुद्धा खूप महत्वाची सेवा आहे. कोणती सेवा आहे माहिती आहे का? आमच्या उन्हाळ्यामध्ये आमच्या अनेक संत जसा शिकवागिरी या गुरुकुलच्या मुलांकरता आपण त्या ठिकाणी जमा करतो. प्रत्येकाच्या घरापर्यंत आपण जातो आणि ते धान्य जमा करून आपण या गुरुकुलच्या मुलांना वर्षभर त्यांची व्यवस्था त्या धान्यामधून आपण त्या ठिकाणी करतो. सोपं नाहीये. तुम्ही संसार प्रपंच करणारे लोक आहे, महिन्याला किराणा किती आणावा लागतो 4 लोकांकरता तुम्हाला माहिती आहे.
आता बऱ्याच कार्यक्रमामध्ये जेवढं मटेरियल येतं ना, हे तेलाचे डबे साखरेचे कट्टे हे तुम्हीच देता, तुम्ही कार्यक्रमाला येता, तुम्हीच प्रसाद घेऊन खाऊन निघून जाता, काहीच उरत नाही कार्यक्रमाचं. हे वास्तव आहे, काहीच राहत नाही. अक्षरशः या मुलांकरता आजही पण लासूर स्टेशनवरनं दर महिन्याला आमचा किराणा येतो. दर महिन्याला खास गुरुकुलच्या मुलांकरता किराणा आपण खरेदी करतो आणि हे धान्य तुमच्यासारखे भक्त गावागावांमधनं जमा करून देतात. मला एक गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं सांगायची, सध्या जनार्दन स्वामींच्या नावावर आहे ना, जमा करणारे पोट भरणारे खूप झाले. कारण त्यांना माहिती जनार्दन स्वामींचं नाव घेतलं तर चोराला सुद्धा भाकर मिळते. एवढे आमचे बाबाजी भोळे आहेत. पण बाबाजी भोळे, आपण भोळं राहता कामा नाही. आपण चोरांना चोरच समजलं पाहिजे. त्यांच्याकडे चोरही आले तर ते त्यांचं पूजन करतात. त्यांच्याकडे किती मोठा दरोडेखोर आला तर ते त्याला आशीर्वाद देऊन त्या वाल्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांचं काम करतात. मग बरेच जण नाही होत, तो माणूस बाबाकडे जातो, बाबा त्याला प्रसाद देताना आपणच का त्याच्याशी वाकडं करायचं. मी नेहमीच सांगतो, संत संतांचं ते त्यांचं काम करते, आपण आपलं काम केलं पाहिजे. चोरांना सरळ करण्याचं काम आपलं आहे, ते बाबांचं नाही. त्यांचं काम आशीर्वाद देणं आहे. मग अनेक लोक धान्य जमा करता बाबाजींच्या नावावरती आणि तिथं याचं वाटतं ठीक आहे तुम्ही जमा करा, पण तुम्ही 4-5 गुरुकुल काढा. बाबाजींनी धान्य का जमा केलं? जमा करून मंदिर नाही बांधलं, जमा करून ते बाबाजींनी कुठं व्यापाऱ्याला नेऊन नाही काय करता धान्य जमा केलं. ते गुरुकुलच्या मुलांकरता बाबाजींनी धान्य जमा केलं. म्हणून तुम्ही करू शकता, तो अधिकार तुम्हालाही असेल. पण तुम्ही बाबाजींच्या तत्वानुसार 2-5 हजार विद्यार्थी तुमच्याकडे ठेवा तर तुम्हाला तो अधिकार आहे. फक्त दाखवायचे 20-25 पोरं ठेवायचे, 1000 पोते जमा करून व्यापाऱ्याला विकायचे, अशा चोरांपासून सुद्धा सावध राहणं अत्यंत गरजेचं. अशा अनेक जण जमा करणारे झाले. कोणी अवजनी बाबाजीला पाहिजे ते म्हणते मी जनार्दन स्वामीचा अनुग्रह येते, म्हणजे असे वास्तव आहे. म्हणून परंपरेचे निष्ठ आपण त्या ठिकाणी राहा. धान्य फेरी वेरूळ आश्रमांतर्गत अनेक गावांमध्ये होते. कोणाकोणाच्या गावात वेरूळ आश्रमाच्या अंतर्गत धान्य फेरी होते त्यांनी जागेवरती उभे राहावं. ज्यांच्या गावात धान्य फेरी होते वेरूळ आश्रमांतर्गत बरं का, नाही तर आता खूप अंतर्गत जमा करणारे झाले. वेरूळ आश्रमांतर्गत ज्यांच्या गावात धान्य फेरी होते ते फक्त जागेवरती उभे राहते. वा, एकदा सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. या सर्वांना या ठिकाणी आपण मनापासून या ठिकाणी धन्यवाद या पर्वावरती या ठिकाणी देऊ. चांगल्या ठिकाणी दान हे सत्पात्री दान केलं पाहिजे. जसं तुकाराम महाराजांनी म्हणलेले, कीर्तन प्रवचनाचे जर पैसे घेतले तर देती घेती दोघेही नरका जाते. मला तर एकही कीर्तनकर्त्या अभंगावरती कधी विश्लेषण करताना दिसला नाही. तुकोबारायांनी म्हणलेले देती घेती दोघेही नरका जाते. कोणते? कीर्तनाचे प्रवचनाचे जे पैसे घेतात ना, संन्यासानं घेतले पाहिजे. संन्यासाला तुम्ही त्यांनी 11,000 सांगितले, तुम्ही 50,000 दिले पाहिजे. कारण ते थोडे त्यांच्या कोणासाठी खर्च करते, ते समाजाकरताच खर्च करतात. बाकीचे बऱ्याच जणांचा इतिहास असा आहे, 2-2 बायका 4-4 पोरं घरात कीर्तन प्रवचन हरी द्या. हे वास्तव आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करत, काय आहे खरं बोललं तर लोकांच्या लवकर पचनी पडत नाही. हे वास्तव आहे, हरकत नाही. तुमच्या गावामध्ये धान्य फेरी होते, या सगळ्यांचा एकदा टाळी वाजवून धान्य फेरी करतो ते हात वर करा बरं, बाकीचे खाली बसा. जे स्वतः त्या गाडी बरोबर फिरतात, स्वतः धान्य फेरीला बरोबर राहत्या, स्वतः एकदा सगळ्यांचं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. जे स्वतः त्या गाडी बरोबर फिरतात. पण कधी कधी ना थोडस गाड्या सुद्धा चेक करून घेत जा. लोक लय हुशार झाले. 2-4 जणांनी बाबाजी चालता चालता महाराजांच्या बाबा लोकांनी सेल्फी काढली आणि गेले नांदगाव तालुक्यामध्ये धान्य फेरीला. तिला बाबांकडून चालू, म्हणजे आता असं झालं फोटो सुद्धा कोणाला काढून द्यावा का नाही बरोबर, कोण कुठं काय उपयोग करत, हे वास्तव आहे. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करत, आपण जे गावामध्ये धान्य फेरी करता बरोबर असतात, खूप मनापासून आपल्या सर्वांना मी धन्यवाद या ठिकाणी देईन का तुम्ही जे तुमच्या गावामध्ये निदान फिरून धान्य जमा करून त्या गुरुकुल
समोरच्या मुलांकरता पाठवता अशा भक्तांचं एकदा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. धन्यवाद देऊ. तुमच्याच दिलेल्या ताण्यांमधनं त्या भाकरी खाल्या म्हणून एवढं चांगलं बोलता येतंय. याचं श्रेय तुम्हाला सुद्धा बऱ्यापैकी त्या ठिकाणी जातं. कारण बाबाजींच्या आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांची सेवा, बाबाजींच्या आरतीकडे आपल्याला जायचंय आणि म्हणून आजच्या महाआरतीचा सन्मान आपल्याला कोणाला पालखी समोरून आरती ओळखतील. अतुल गुरु सौरभ तिथं समोर ठेवा, पालखी समोर एक प्रतिनिधीला बोलून आणि या पोरांच्या हस्ते सुद्धा आरती ओवळायची आपल्याला. जे सुद्धा धान्य फेरीसाठी स्वतः फिरतात, पूजन झालं का तुम्ही पण आरती ओवळायची. सद्गुरू बाबाजींच्या आरतीला आपण प्रारंभ या ठिकाणी करू. सर्वांनी आरती करता जागेवरती उभे. सद्गुरू बाबाजींची महाआरती आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद. तुम्ही एकीकडे समोर तिकडे पालखी समोर पूजन झालं असेल तर बाबाजींच्या आरतीला या ठिकाणी आपण सर्वजण प्रारंभ करतोय. धन्यवाद. हे तुम्ही जे पूजन करणारे मुलं ते सुद्धा तिथं आरती ओवाळायला जा. Thank you.
जय जयकार होतो त्यावेळेस भेट झाली आणि दोघांनी प्रेमानं आलिंगन दिलं, तसं एकमेकांना आलिंगन द्यायचा अर्थात मिठी मारायची, याची नोंद आपण घ्यायची. त्यानंतर दर्शन घेताना आता दोघांना एकमेकांचं दर्शन घ्यायचंय. पहिल्यांदा एक जण घेईल, त्यांनी दर्शन घेतलं का त्यांनी उभा राहायचं, नंतर दुसऱ्याने. आता पहिल्यांदा अतुल गुरुजींचं दर्शन एकनाथ भाऊ घेतील, ते गुडघ्यावरती बसतील, पुढे सरका गुडघ्यावरती बसल्यानंतर दोन्ही हात कशा पद्धतीने त्यांनी हात केलेले बाबाजी करून दाखवतोय बघा. पाची पण बोट हे असे जुळलेले, पाची पण बोट हे जुळलेले आणि दोन्ही हात ज्याला आपण अगदी गुणाकाराचे फुले म्हणून थोडक्यात त्या पद्धतीने आहेत. आणि ते दर्शन घेताना त्यांचं उजव्या हाताचे पाची बोट एकनाथ भाऊंच्या अतुल गुरुजींच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला खालून टच करायचे. काय लक्षात येतंय ना तुमच्या? उजव्या हाताचे एकनाथ भाऊंचे पाची बोट अतुल गुरुजींच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला खालून ते टच करायचे किंवा अंगठा धरायचा, थोडक्यात खालूनच टच करायचे, खालून ते टच करायचे पाचही पण बोट, म्हणजे जसं एखादा करंट देतो ना आपण, त्या पद्धतीनं. आणि डाव्या हाताचे पाची बोट बरोबर अतुल गुरुजींच्या कोणत्या पायाच्या बोटाला टच होते हो? डाव्या पायाला होतील ना, बरोबर ना? डाव्या पायाला डाव्या हाताचे बोट आणि उजव्या पायाला उजव्या हाताचे. आणि मग डोकं टेकवून बघा, डोकं टेकवून पुन्हा डोकं उचलून हात जोडून आणि उभं राहायचं. अशा पद्धतीनं आपण दर्शन त्या ठिकाणी घ्यायचं. आता ही झाली एक बाजू. आता अतुल गुरुजी त्या ठिकाणी दर्शन कसं घ्यायचं ते त्या ठिकाणी घेऊन टाक. बघा, तुम्ही असे हात केले तर बरोबर त्याच पद्धतीनं आपण दर्शन त्या ठिकाणी प्रत्येकानं घ्यायचं. विद्यार्थी लक्षात आलं का? मग आता एकदा फक्त विद्यार्थी दर्शन घेऊन दाखवतील. फक्त विद्यार्थी उभे राहा बरं, एक उभं राहा. आता पहिल्यांदा दर्शन कोण घेईल? त्या साईडचा, बरोबर ना? त्या साईडचा विद्यार्थी पहिल्यांदा दर्शन घेईल. गुडघ्यावरती बसा. आता त्या साईडच्या विद्यार्थ्यांना दोन्ही हात कसे करायचे एकदा करून दाखवा. दोन्ही हात कसे केलेले तुम्ही बाबाजींना दिसले पाहिजे. हात केले. आता त्यांच्या अंगठ्याला ते हात बोट लावा बरं. टेकवा डोकं. डोकं आता डोकं उचला, हात जोडा, उभे राहा. अशा पद्धतीनं रोज दर्शन मंदिरात सुद्धा घ्यायचं. हे लक्षात घ्या. बाबाजींच्या मंदिरात विद्यार्थी झाली का दर्शन कसं घ्यायचं असं. आता दुसरे विद्यार्थी गुडघ्यावरती बसा, दुसऱ्या साईडचे. घ्या पुढं, त्यांच्या अंगठ्याला बोट लावा. टेकवा डोकं, उचला डोकं, हात जोडा, उभे राहा. झालं का नाही दर्शन? अशा पद्धतीनं रोज एकमेकांचं काय घ्यायचं? दर्शन घ्यायचं. खाली बसा आता तुम्ही, शांततेत, आवाज नकोय. आता फक्त माता भगिनी, रडायचं काम नाही. उलट रडणारे इथून हसत जाता. आता एका बाजूच्या महिलांनी समोर गुडघ्यावरती बसा तिथं व्यवस्थित. दोन्ही हात बाबाजी जसे हात करून दाखवताय त्या पद्धतीने आपण ते हात करायचे. पहिल्यांदा त्या बाजूच्या महिलांनी गुडघ्यावरती बसा. या बाजूच्या महिला उभ्या राहा. पहिल्यांदा त्या बाजूच्या, या बाजूच्या महिला उभा राहा. मावशी त्या आजींना सांगा उभा राहा. या बाजूच्या, त्या बाजूच्या महिलांनी पहिलं दर्शन घ्यायचं. दोन्ही हात कशा पद्धतीनं क्रॉस करायचे, म्हणजे बरोबर तुमच्या उजव्या हातानं तुम्ही ज्यांचं दर्शन घेताय त्यांचा उजवा अंगठा पकडला जाईल आणि तुमच्या डाव्या हाताने तुम्ही ज्यांचं दर्शन घेताय त्यांचा डावा अंगठा पकडला जाईल. त्यांच्या अंगठ्याला ते बोट लावा पाची पण. टेकवा डोकं. आता उचला डोकं, हात जोडून उभं राहा. झालं दर्शन. आता या बाजूच्या महिलांनी त्याच पद्धतीनं दर्शन घ्यायचंय. हे तुम्हाला प्रत्येक टाइमाला सांगितलं नाही जाणार. ही लगेच प्रक्रिया तुम्ही जय जयकार होण्याच्या आत करून घ्यायची. हे लक्षात घ्या. पुन्हा गुडघ्यावर बसा एकदा. या बाजूच्या महिला दोन्ही पण
हात अगदी क्रॉस करून त्यांच्या अंगठ्याला 5 पण बोटं लावा. टेकवा डोकं, उचला डोकं, हात जोडा आणि राहा उभं. झालं दर्शन. अशा पद्धतीनं रोज नित्य नेमानं दर्शन घ्यायचं. परत सांगायची गरज पडायला नको. बसा खाली. आता पुरुष मंडळी रंजन जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की. 3 जणांनी दर्शन घेऊन सांगितलं तरी तुम्ही चुकले. पहिल्यांदा आलिंगन द्यायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर काहींनी आलिंगनच दिलं नाही, काहींनी दिलं. त्या पहिल्यांदा एकमेकांना आलिंगन आलिंगन दिलं. आता एका या बाजूचे जे ते गुडघ्यावरती खाली बसा. या बाजूचे क्रॉस करा दोन्ही हात. त्यांचे जे अंगठे त्या अंगठ्याला 5 पण बोट. अशा पद्धतीनं बोट. घास घेताना कसे बोट असतात आपले तसे करायचे. आणि टेकवा डोकं, टेकवा डोकं, उचला डोकं, हात जोडा, राहा उभे. आता या बाजूचे बसा गुडघ्यावरती. घ्या व्यवस्थित. त्यांच्या अंगठ्यांना 5 पण बोट लावायचे. डोकं टेकवायचं, उचला डोकं, हात जोडा आणि राहा उभे. आता शांततेमध्ये 2 मिनिट. आता पुष्पांजली होईल. पुष्पांजलीच्या वेळेस सुद्धा सगळ्यांनी हात जोडून उभा राहायचं. आणि पुष्पांजली झाल्यावर कोणी तांदूळ फेकायचं नाही, फुलं फेकायचे नाही, काहीच नाही. वंदे जगत्कारं वंदे पद्मभूषणं गजरं वंदे भूषणापतिं वंदे सूर्यशां सुवर्णमध्ये पूर्णाप्रियं वंदे मुक्तजराश्रयशवरदं वंदे शिवं शङ्करं शान्तं पद्मासनं शरणुदा पञ्चमग्रधीनि नमः शूलभुजविघ्नं दक्षिणाङ्गी महन्तं नागं पातु च घण्टानमहितं शां सम्भावि नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिभं पार्वतीशं नमः गौरं करुणावतारं संसारसारं भजतेन्द्राः सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं वदामि शन्तं नमः समस्तकजलं सिन्धुपात्रे सुरकवशाखालेखनी पत्रभृत्वा शारदा सर्वकारं तदपीतपुराणावेशपारं नयाति त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुः च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव वचनं चतुर्वा कायं कर्मजं वा स्वयं वा समापराहितं विहितं वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शम्भो श्री कृष्ण श्री गंगाधर शंकरे सर्वे भूषित कंठवरवरेन्द्रोत विश्वानरे दन्तित्वकृत सुंदर हरे त्रैलोक्य सारे हरे मोक्षार्थुचित्त वृत्तिमचलं मन्यस्तकिं कर्मभिः हरिओं तत्पुरुषाय तस्मै महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् हरि ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धनवानि प्रथमन्यासन्नहति हराकं महिमानं चन्द्रयत्र पुरमि सास्यासाधिदेवः ॐ राजाधिराजाय प्रसीय साहिने नमोऽयं वैष्णवाय कुर्महे कृमे कामकामायं कामेश्वरातो कुबेराय वैष्णवनाय महाराजाय नमः ॐ विश्वतचक्षुर्त विश्वतो मुखा विश्वतो बाहुत विश्वतस्वातः सम्बाहुभ्यां भवति सम्पत्तैया बाहुजनेन देवैका आनस्वति पुष्पाञ्जलि यत्कालभवानि च पुष्पाञ्जलिमादत्तं ध्यान परमेश्वर पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमापयात् शान्ति शान्ति शान्ति. इकडं लक्ष द्या. 2 मिनिटं उभं राहा. बाबाजींनी सांगितलं ज्यावेळी बसून दाखवा. सगळे विद्यार्थी बघा हनुमंतराय कसे बसायचे. नाही बरेच जण चुकले. बघा हनुमंतराय कसे बसायचे. कसे बसायचे. दोन्ही पायांवरती नव्हते हात. तो एक विद्यार्थी बसलेले बघा त्याच्यासारखे. ते 3 जण बसलेले रांगेत. कसे बसायचे. बरोबर अशा पद्धतीने हनुमंतराय बसायचे. हनुमंतरायांची तुम्ही पोच नाही का बघितलेली. प्रभू रामचंद्रांसमोर ते कसे बसायचे.
त्या पद्धतीनं सगळ्यांना जय हनुमान. बसा बरं, एवढे पण आपण आता शिकवण्यासाठी वेळे नाही. हनुमंतराय जसे बसायचे तसे बसा, सर्व महिला पुरुष हात जोडून सर्वजण. हनुमंतराय जसे बसायचे तसं. पुढील प्रार्थना या ठिकाणी. सकल देवांनी देवा केशवानंदा मानुभवा सदाशिवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रखडा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति भवतारका दयासी देवा वनमूर्ति त्रिविक्रमा गायी सगुणा निर्गुणा जीवना वसुदेव देवकी नंदय भारवदा बालकृष्ण काली लोटा गिरी भावदा बाजी चरणे निकट से विनवती भवंदरी सोडवावे भवंदरी सोडवावे भवंदरी सोडवावे ब्रह्मानायक महाराज प्रातस्मरणे ब्रह्मनिष्ठ मुनि परमहंस परिव्राजकाचार्य योगिराज विश्रांत कर्मयोगी भगवान ब्रह्म चैतन्य संत श्रेष्ठ संत शिरोमणि शांति प्रेमी भक्त वत्सल भक्त प्रेमी भक्त करिवाई मोक्षदाता ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की जय. आता हात जोडा. या गोष्टी फक्त आजच सांगितल्या जातील, उद्यापासून सांगितल्या नाही जाणार. हात जोडा आता व्यवस्थित बसून भले हात जोडा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतये नमः. प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखानां हानिरश्यं प्रजायते. सन्नचेत् सुखेषु बुद्धिपर्यवतिष्ठति. क्रम समृद्ध कुमार ब्रह्मचार्य ऋषिदोष विनाशाय नमस्ते स्मरं जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की. परम पूज्य महामंडलेश्वर भगवान की, शुक्रेश्वर भगवान की, कृष्णेश्वर भगवान की, बजरंग बली की, सर्वांनी व्यवस्थित मांडी घालून बसा. अगदी ताट बसा सर्वजण. हा, इकडे लक्ष द्या. सत्संगाकडे आपल्याला काही मिनिटं आदरणीय महंत स्वामी सेवागिरीजी महाराजांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना श्रवण करायचंय. काही मिनिटं ते मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपल्याला सांगतेकडे या ठिकाणी जायचंय. आणि अनुग्रह मला आता द्वारकेच्या कार्यक्रमामध्ये मिळाला. 9 अनुष्ठानानंतर अनुग्रह मला भेटला वैयक्तिक. म्हणून अनुग्रह हे भाग्याला मिळतो. पण ज्यांना अनुग्रह नाही त्यांनी ओम जनार्दनाय नमः या मंत्राचा जप आपण करावा. तिसरं महत्वाचं, 7 दिवसामध्ये आपल्याला 1.25 लाख जप पूर्ण करायचं आहे. 1.25 लाख जप म्हणजे काय? तुम्ही एक माळ ज्या वेळेस जपता तर तुमचा 108 वेळेस जप तो त्या ठिकाणी झालाच पाहिजे. तर 1.25 लाख जप तुमचा 7 दिवसात होईल. आणि 1.25 लाख जप झाला तरच तुम्हाला एक अनुष्ठान केल्याचं पुण्य मिळत. हे लक्षात घ्या. 7 दिवस बसले म्हणजे एक अनुष्ठान पूर्ण होता असं नाही. 1.25 लाख जप जेव्हा होतो तेव्हा एक अनुष्ठान पूर्ण होतं. म्हणून पर डे 200 माळा जपाचं टार्गेट आपण डोळ्यासमोर ठेवावं. साधारण 180 ते 200 माळांच्या दरम्यान तुमचा जप हा रोजचा झालाच पाहिजे. याकरता आपण जास्तीत जास्त जपाला आपण प्राधान्य द्या. माळ जपताना ज्यांना अनुग्रह आहे त्यांनी ओम जनार्दनाय नमः
या मंत्राचा जप करा. वेळोवेळी जपाच्या संदर्भातल्या सूचना तुम्हाला दिल्या जातील, अनुग्रहाच्या सूचना दिल्या जातील. आज वेळ बराचसा होतोय म्हणून बाकीच्या सूचना आपण नंतर देऊ. यानंतर मार्गदर्शनाकडे जात असताना आमचे जे पण शिक्षक वृंद गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, जे असतील त्यांनी कृपया जागेवरती उभा राहा. शिक्षक वृंद गेले काय प्रसादाला? बरं ठीक आहे. प्रसाद घेण्याकरता ते गेले असतील. सर्व गुरुजन वर्गाचं सुद्धा इथं टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. त्यांनाही पण या ठिकाणी धन्यवाद देऊ. आणि आदरणीय श्री महंत स्वामी सेवागिरीजी महाराज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. आज बाबाजींच्या पुण्यतिथीचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या पर्वावरती आज आपण या ठिकाणी जाहीर करतोय आपल्या सर्वांना एक भव्य दीपोत्सव. कमीत कमी 1.25 वातींचा दीपोत्सव आपल्याला या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी करायचा आहे. 1.25 वातींचा दीपोत्सव आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी करायचा आहे. त्याची तारीख आणि तो का करायचा आहे हे आपल्याला लवकरच त्या ठिकाणी जाहीर केल्या जाईल. तो का करायचा आहे आणि कधी करायचा त्याचं मुहूर्त तारीख बाबाजींच्या आदेशानं त्या ठिकाणी जाहीर केल्या जाईल. 1.25 वातींचा दीपोत्सव आपल्याला करायचा आहे. ज्यांच्याकडे कापूस वगैरे असेल त्यांनी आतापासूनच वाती बनवायला सुरुवात करा. ज्यांच्याकडे नसेल तर कापूस वगैरे घेऊन टाका. भले आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ कापूस आपल्या स्टॉलवरती. आणि शक्यतो वाती ज्या आपल्याला बनवायच्या त्या मेडिकल मध्ये मिळणाऱ्या कापसाच्या नाही, तर आपल्याला जो ओरिजिनल कापूस आहे आपल्या कपाशीमधला जो कापूस आहे तो आपण या ठिकाणी स्टॉलवरती ठेवू. पण फुकट वाटल्या जाणार नाही. तर फुकटचं महत्व दीपोत्सव करायचे म्हणजे त्याचं पुण्य तर मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला दीपोत्सवाचं सुद्धा एक चांगल्या प्रकारचं नियोजन आयोजन आपल्याला या ठिकाणी करायचंय. आता पहिला दिवस आहे. थोडी आपली अव्यवस्था झाली असेल. मला एक मिनिट विचारायचं, कोण कोण कार्यक्रमाला नोंदणी करून अनुष्ठानाला आले ते गावातच नोंदणी केली ते हात वरती करा बरं. आमच्या गावातच आम्ही नोंदणी करून अनुष्ठानाला आले. एकदा त्यांचं टाळी वाजून अभिनंदन करू. आणि व्यवस्था कधीच बिघडू शकत नाही. पण का बिघडते माहिती का? आपण तुम्ही जर सगळ्यांनी पहिली जर नोंदणी करेल असतील आणि अनुष्ठानाला येणार आहे तर सगळं वेळेत झालं असतं. पण आपल्या लोकांचं काय, उद्या अनुष्ठान आज आला म्हणत उचलली पिशवी येऊन बसले. सगळ्यात महत्वाचं नोंदणी न केल्यामुळे अव्यवस्था होते. म्हणून इथून पुढे ही सवय लावा का कोणत्याही अनुष्ठानाच्या कार्यक्रमाला जाताना त्याच्या अगोदर नोंदणी करा. आणि साधा आहे ना, तुमच्या घरामध्ये जर 4 पाहुण्यांचा स्वयंपाक केला आणि वेळेवरती जर 20 पाहुणे आले तर ताटण वाटा सुद्धा शेजारच्या घरात आणावा लागत्या. हे वास्तव आहे. महिलांना विचारा, मागच्या दारानं ताटा आणावा लागतं, पुढं वाढून द्यावा लागत्या. मग जर इथं 500 लोकांची नोंदणी जर 5000 लोक आले तर व्यवस्था गळमळीत होणार आहे. पण हरकत नाही. आश्रम तुमचा आहे, आपला आहे. हा कार्यक्रम आपला आहे, आश्रम आपला आहे. इथं पाहुणं म्हणून राहायचं नाही, आपलं म्हणून राहायचं आहे. म्हणून सगळ्यांनी सहयोग करा, सूचनांचं पालन करा. 4-4 वेळेस सांगायला लावू नका इकडून जाऊ नका. तरी उठले का सुट्टीपर्यंत इकडूनच जाता, पाठीमागून जाता, व्यवस्थित थोडं चालत जा, जेणेकरून आपल्यालाही पण व्यवस्थित ॲक्युपंक्चर होईल. कोणाच्या नसा वगैरे काही चॉकअप असतील तर त्या सुद्धा नीट होऊन जातील. त्यामुळे बिगर चपलाचा फिरा ही पण विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आदरणीय श्री महंत स्वामी सेवागिरीजी महाराज आपणा सर्वांना आशीर्वाद रूपी मार्गदर्शन करत असताना त्यांचं पूजन आज आपण सर्वप्रथम या ठिकाणी करू. मी त्यांच्या पूजना करता या ठिकाणी बाबा म्हणताय सकाळी पूजन झालं, पण आपण बाहेरच्यांचं जर 4-4 वेळेस करतो तर घरच्या माणसाचाही तितका सन्मान झाला पाहिजे. शांतिगिरी बाबांचं तत्व नेहमी वेळोवेळी आहे. गायक्यावरती पूजन करा तुमच्या हस्ते, त्यांनाही चांगली सद्बुद्धी हो, चांगले चांगले भजन त्यांनी लिहो आणि वेगळ्या मार्गाला न जावो याकरता त्यांच्या हस्ते आपण सेवागिरी महाराजांचं पूजन मंचावरती या ठिकाणी करू. टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. आदरणीय श्री महंत स्वामी सेवागिरीजी महाराज ज्यांचं पूजन होतंय, पूजन करताना संतांचं पूजन करताना नेहमी लक्षात घ्या बरं का, संत ब्राह्मण कोणतंही पूजन करताना माणसानं दक्षिणा दिली पाहिजे. बिगर दक्षिणेचं कधीच पूजन करू नये, तर त्याचं फळ मिळतं. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना या खूप पुण्य देऊन जातात. आपल्या लोकांना आपला धर्म खूप श्रेष्ठ आहे, आपलं शास्त्र खूप श्रेष्ठ आहे, पण दीप मधलं आपल्या लोकांना त्याचं ज्ञान नाही.
ते ज्ञान आपण आत्मसात केलं पाहिजे. आदरणीय महंतांचं पूजन या ठिकाणी संपन्न होतं. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू. आणि निश्चित आमच्या आदरणीय महंत स्वामी सेवागिरीजी महाराज त्यांची महंत येणाऱ्या इलाहाबादच्या कुंभमेळ्यामध्ये चांगल्या प्रकारचे गाजवतील हीच अपेक्षा आपण आदरणीय बाबांकडनं सुद्धा या ठिकाणी करू. कारण हा कार्यक्रम झाला का लगेच आपल्याला प्रयागराजला कुंभमेळ्याला सुद्धा जायचंय. कुंभ सुरू होतोय त्या ठिकाणी, तिथं कुंभाकरता सुद्धा आपल्याला जायचंय. आदरणीय बाबांचं पूजन या ठिकाणी पार पडलेलं. एकदा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण या ठिकाणी करू आणि बाबा आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. धन्यवाद. जय बाबाजी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनीश्वर गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री जनार्दनाय नमः. तस्मै श्री जनार्दनाय नमः. नमः पार्वतीपते हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव दत्त 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 निरंजन जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पूज्य महामंडलेश्वर भगवान की जय. सिद्धेश्वर भगवान की जय. कृष्णेश्वर भगवान की जय. नर्मदेश्वर भगवान की जय. साधु संतान की जय. परम पूजनीय जगद्गुरु जगतवंदनीय सद्गुरु बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने श्री श्री माझा महामंडलेश्वर स्वामी शांतीबाबांच्या प्रेरणेने प्रमुख उपस्थितीमध्ये श्री बाबा यांचे 31वा पुण्यस्मरण. आजचा आपला अनुष्ठानाचा पहिला दिवस. आपल्या विष्णूजींनी आपल्या सर्वांना बघा या ठिकाणी सुंदर असं बघा बाबाजींच्या 5 परंपरांचं बघा 5 परंपरा त्यांनी सांगितल्या आणि दर्शन कसं घ्यावं परमपूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीबाबांनी. कारण संतांकडे जाण्याचं किंवा संतांसंग संतांची संगत धरायची बघा. किंवा संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची बघा म्हटले. त्या संतांची संगत ही दुर्मिळ असते. म्हणून विष्णूजी सुद्धा कुठं घडले? बाबांच्या गुरुकुळमध्ये घडले बघा. ही गुरुकुळामधली जी काय भाजी भाकरी जी काय बघा एक गोडी म्हणजे अमृत. मग ते अमृत बघा ज्या अमृताचे जे गुरुकुळामध्ये विद्यार्थी शिकले जी भाजी भाकरीची जी गोडी तो अमृत असे जे मुलं दुसऱ्या शाळेमध्ये शिकल्यानंतर असे मुलं बोलू शकत नाही बघा. जे बाबाईचे कृपा आशीर्वाद संतांचे आशीर्वाद सुंदर असे बघा. विष्णूनंतर आपण टाळी वाजून अभिनंदन करूया सर्वांनी बघा. त्यांना धन्यवाद देऊया. ह्या गुरुकुलाचे बघा हे घडवलेले मुलं. कारण संतांच्या संगतीने काय होत असतं महात्माजी नेहमी सांगतात संगत संगतीने माणूस बिघडवतो आणि संगतीने माणूस सुधरवतो. म्हणून आजचा आपला अनुष्ठानाचा पहिला दिवस बघा बाबाजींच्या 29व्या पुण्यस्मरणानिमित्ताने जे अनुष्ठान आपण सर्वजण या ठिकाणी अनुष्ठानाला बसलेले आहात. आणि बाबाजींनी सांगितले की आपण जर 1.25 लाख आपण जप केला तर आपल्याला 1.25 लाख जप केल्यानंतरच आपल्याला अनुष्ठानाचं पुण्य हे प्राप्त होत असतं. मात्र सर्वात महत्वाचं काय बाबाजींच्या कार्यामध्ये बाबाजींच्या कार्यामध्ये सुचिरभूतपणा पवित्रपणा. सुचिरभूतपणा म्हणजे नेहमी आपले जे कपडे अंगावर जे आपण परिधान केले लुंगी असेल बनियान असेल काही शौचाला गेल्यानंतर बघा आपण त्याचे कपडे जर परिधान केले असले तर आपण काय करावं लागते
स्वच्छ म्हणजे धुवा लागेल बघा. शौचालय गेल्यानंतर लघवीला गेल्यानंतर आपण काय करायला लागेल, आपल्याला हातपाय धुवा लागेल. तर बाबा सांगायचे आचाराला फार महत्व दिलं आपल्या बाबाईने. म्हणून आचरण म्हणून आपण सर्वजण बघा, आपण साधक नियमामध्ये आहात. उपास कोणी फळावर, कोणी दुधावर, कोणी हवेवर बघा आज आपण अनुष्ठानाला बसलेला. पण तुम्ही जेवढं एक मंत्र एक मणी ओढायचा आणि एकच मंत्र जपायचा, कारण मंत्र म्हटल्याशिवाय तो पुढं मणी ओढता कामा नाही बघा. नाही तर आपण किती एक मणी 4 मणी ओढायचे आणि एकच मंत्र जपायचा, ते आपल्याला काय पुण्य प्राप्त होणार नाही. मात्र ते बी कुठं बाबाईच्या समोर, बाबाईच्या पालखी समोर. बाबाई जरी आपल्या शरीर पालखी दिसत नसते, पण मात्र सूक्ष्म रूपाने बघा बाबाई आपल्याला पालखीमध्ये विराजमान आहे. आणि ते बी परमपूजनीय महामंडळी स्वामी शांती बाबांच्या समीपत बघा. मग संतांच्या संगतीचा महिमा बघा अलौकिक आहे की संतांची संगत दुर्मिळ आहे. अशा संतांच्या संगतीमध्ये आपण आहे. म्हणून नाम बाबाई सांगायचे नाम आहे ज्याच्यापाशी जेथे बसेल तेथे काशी बघा. म्हणून भगवंताचं नामस्मरण, गुरु मंत्राचा जप फार मोठी शक्ती. आपण भगवंताचं नाम ज्याच्या जवळ आहे तो काय जिथे बसेल तिथे काशीचं पुण्य आपलं काय होईल प्राप्त होत असतं. म्हणून बघा नाम आहे ज्याच्यापाशी जिथे बसेल तिथे काशी. हे कोणाचं वाक्य आहे? परमपूजनीय बाबाईंचं वाक्य बघा. म्हणून आपण म्हटलेलं आहे, कारण गुरुवाक्यावर आपण भाव आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून आपण सर्वजण माता भगिनी असतील, पुरुष असतील, बालगोपाल असतील, सर्वजण बघा या ठिकाणी बाबाईंच्या ह्या पुण्यस्मरणामध्ये आपण सामील झालो. म्हणून आपण बाबाईंचं एक भजन घेऊया. ज्या मातेने बघा बाबाईनं काल दिला जन्म, अशा मातोश्री माझा दिवशी आपण भजन घेऊया. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. 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 माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. माझा देवीचे बाळ भोलेनाथाचे वरदान, एकमुखाने बोला बोला सद्गुरु जनार्दन. अशा मातोश्री माता देवी बघा की बाबाजींचे बघा आपण जे चरण बघा, माझ्या चरणाचा फोटो आहे ना बाबाजींचा, की बाबाजींच्या चरणावर काय होते बघा चक्र बघा, चक्र होते, चक्र हातात त्रिशूळ, पायावर पद्म. अशा बाबाजींचे बघा चरण कसे होते कापसावानी होते बघा, एकदम कापसावानी जरा. अशा सद्गुरूंचं काय केलं पाहिजे आपण स्मरण, चरणाचं स्मरण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एक निष्ठेने चांगल्या श्रद्धे भक्तिवान आनंदाने जर बाबाईंचं नामस्मरण जप जर केला ना, बाबाई तुम्हाला 7 दिवसामध्ये त्या भक्ताला काय होईल सगुण रूपाचं दर्शन होईल. बघा तुम्ही जरी बाबाई बघितले नसेल
पण बाबाईला कधी तुम्हाला दृष्टांत देतील 8 3 4 4 दरम्यामध्ये बघा. सगळं रूपाने तुम्हाला जर बाबाईचे दर्शन घ्यायचं असेल तर कसं तुम्हाला काय करावं लागेल? जप त्या पद्धतीने करावं लागेल, ध्यान त्या पद्धतीने करावं लागेल, बाबाईचं स्मरण करावं लागेल, ते चिंतन करावं लागेल. त्याच वेळेस तुम्हाला काय बाबाईचं दृष्टांत म्हणजे दर्शन होईल. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला दर्शन होईल ना ते दृष्टांत होईल ना की त्यावेळेस तो दृष्टांत झोपले जरी असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय दिसेल? बाबाजी सोबत तुम्ही दिसता बघा, बाबाजी तुमच्या सोबत दिसतील. तो वेगळाच तो दृष्टांताचा काय होत असतो? आनंद होत असतो बघा. म्हणून गुरु पायी ठेविता भावतेने भेटे आपोआप. म्हणून बाबाजी तुमचा भाव आहे, विश्वास आहे. म्हणून 8 दिवस आपण घर दार सर्व त्यागून आपण इथं बाबाजीकडे आला अनुष्ठानासाठी. मग जाताना काय घेऊन जायचं इथून? बाबाजींचे नियम, बाबाजींचे आचार, बाबाजींचे विचार, बाबाजींचे तत्व हे आपल्याला घेऊन जायचं. आणि मग आपल्या घरामध्ये जर आपण ते बाळगले तर आपल्या घरामध्ये काय होईल? आपलं घर मंदिर होईल, मंदिर. म्हणून एवढंच सांगायचं की आपण पुन्हा बाबाजींचं भजन घेऊ आणि बाबाजींच्या चरणी, महात्मांच्या चरणी ही सेवा अर्पण करूया. जय जय जनार्दन देवा, निरंतर कर तुमची सेवा. जय जनार्दन देवा, निरंतर कर तुमची सेवा. जय जय जनार्दन देवा, निरंतर कर तुमची सेवा. जय जनार्दन देवा, निरंतर कर तुमची सेवा. 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 धन्यवाद आदरणीय स्वामी सेवागिरीजी महाराज ज्यांनी आपण सर्वांना या ठिकाणी अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. सांगतेकडे जात असताना व्यवस्थित आसन लावा. आपण आपल्याला सांगतेकडे जात असताना ध्यान करायचे. उठू नका, महिला मंडळ खाली बसा. सर्वांकरता अत्यंत महत्त्वपूर्ण सुवर्ण संधी या 7 दिवसामध्ये असेल. वेरूळ हे तीर्थक्षेत्र आहे आणि या स्थानावरती असं अनेक स्थान आहेत की ज्याचं विशेष महात्म्य आहे. रोज आपण या वेरूळ भूमीमध्ये एक महत्वपूर्ण स्थानांचं दर्शन करणार आहे. जसं एक दिवस आपण भगवान घृष्णेश्वरजींचं दर्शन त्या ठिकाणी करणार आहोत. एक दिवस आपण लक्ष विनायक जे गणरायांचे 21 पीठ भारतामध्ये आहेत त्यापैकी 17वं गणरायांचं पीठ या वेरूळमध्ये आहे. त्या लक्ष विनायकांचं दर्शन आपण करणार आहे. एक दिवस ज्याचा अगोदर कळस आहेत आणि नंतर पाया आहेत असं कैलास मंदिर त्याचं दर्शन आपण त्या ठिकाणी करणार आहोत. एक दिवस ज्या पाठ केला, ज्या ठिकाणी बाबाजींनी जी कुट्या होत्या तिथं स्मृती मंदिर आहे आणि ज्या भूमीमध्ये साक्षात पार्वती मातेनं भिल्लनीचं रूप घेण्याकरता शृंगार केला होता अशा पवित्र भूमीमध्ये शृंगार नाल्यामध्ये आपण जाणार आहोत. एक दिवस आपण ज्या ठिकाणी सद्गुरू बाबाजींचं कुटिया होत्या तिथं स्मृती मंदिर आहे जिकडं आपलं पूर्ण शिक्षण संस्था गुरुकुल वगैरे चालतं त्या नाथ नाल्यामध्ये सुद्धा आपण एक दिवस त्या ठिकाणी दर्शनाकरता जाणार. अशा सर्व वेरूळ नगरीचं दर्शन. पण सकाळी उठून लगेच गेले शिवतीर्थ कुंडावरती, गेले इकडं मंदिरात, गेले बाबाजींच्या मंदिराकडे सुद्धा जायचं नाही हे लक्षात घ्या सगळ्यांनी. या आश्रमाचा परिसर सोडून कृपया आपण बाहेर जाऊ नये. दुसरं, शौचालयास रस्त्यावरती आजूबाजूला कुठे पण बसू नका. जिथं शौचालय व्यवस्था केलेली आहे
त्याच ठिकाणचा वापर करा की हात जोडून विनंती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी राहील. आपला आश्रम आहे, स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा. आपणच त्यामध्ये गंदगी वगैरे करू नका. या हात जोडून आपल्या सगळ्यांना महत्वाची विनंती त्या ठिकाणी असते. उद्या सकाळपासून बाबाजींचा आवडता ग्रंथ आहे नाथ महाराजांचं भागवत, एकनाथी भागवत. उद्या सकाळपासून नाथ महाराजांच्या भागवत ग्रंथाचं पूजन करून उद्यापासून भागवतावरती, कारण भागवत एवढं लगेच वाचलं ऐकलं डोक्यात गेलं असं होत नाही. भागवत कथाकार जे कथा सांगतात ते भागवत वेगळे, जे नाथांचं भागवत आहे आणि ते भागवत आपल्याला समजावं म्हणून एक नाटिकेच्या रूपाने उद्यापासून गुरुकुलचे विद्यार्थी या ठिकाणी भागवताचे या ठिकाणी काही प्रसंग उद्या सकाळपासून या ठिकाणी सादर करणार आहेत. त्याचाही शुभारंभ उद्या या ठिकाणी होतोय. आमचे आदरणीय आधाडे सर, राठोड सर, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक एका त्यांच्याकरता सुद्धा आपण आशीर्वादाची टाळी वाजवा. उद्यापासून ते अत्यंत सुंदर असे भागवताचे प्रसंग आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी सादर होतील. दुसरं, आपल्या सर्व भक्तजनांना विनंती राहील, 7 दिवसामध्ये बाबाजींनी आपल्याला टार्गेट दिलेले, काहीतरी लक्ष डोळ्यासमोर असावं. 7 दिवसामध्ये प्रत्येकाचा 1.25 लाख जप आणि कमीत कमी ओम जनार्दनाय नमः हा मंत्र लिहून एक जपाची वही पूर्ण झाली पाहिजे. वही किती पूर्ण झाली पाहिजे? कमीत कमी 1. आणि माळीचा जप कमीत कमी 1.25 लाख त्या ठिकाणी झाला पाहिजे. दुसरं महत्वाचं, आपल्याला दैनंदिनी दिली का 4 वाजता? दिवसाची दैनंदिनी नाही दिली अजून, तर आपल्याला ती दैनंदिनी सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये त्या ठिकाणी आपण देऊ. ती लिहिण्याकरता वही पेन व्यवस्थित सकाळी घेऊन या. मात्र सकाळी आपण सर्वांनी 4:45 वाजता, 5 वाजायला 15 मिनिटं कमी असताना इथं तुम्ही आसनं घेऊन बसलेले पाहिजे आणि प्रत्येकाला 4:45 वाजता इथं जपाला प्रारंभ करायचा. जप करायचा 5 वाजता. बाबाजी मंचवर येतील आणि विधीला प्रारंभ करतील. याची नोंद घ्या. कोणीच उठायचं नाही. बाबाजींना शांततेनं प्रस्थान होऊ द्या. त्यानंतर विधीला आपण ओम मृत्युंजय पासून जर हजर राहिलो तर पूर्ण विधा आहे. त्यांनी कृपया उभं राहायचंय. विद्यार्थी चला लवकर, पटकन फास्ट जाऊ द्या सर. तुमच्या सर्वांनी फक्त 10 मिनिटा करता इथं व्यासपीठाच्या समोर या, जिथं मुलं बसलेले होते तिथं येऊन बसा. तुम्ही लवकर या, पुढे जप करत करत या. बाबा चला विद्यार्थी चला शांततेनं. पुरुष मंडळी कोणीच उठणार नाही. जप करा व्यवस्थित. बाकीचे पाठीमागं जाणारे खाली बसा, खाली बसा. पाठीमागून जाणारे. सगळ्यात पहिलं महिलांनी हॉलच्या बाहेर चालायचंय. महिलांनी विश्रांती करता जा. पाठीमागून जायचं महिलांनी. पुढे हे सगळे अनुष्ठानवाले बसा त्या विद्यार्थ्यांच्या जागेवर. पलीकडे बसा ना, महिलांच्या समोर त्या बाजूला बसा, तिकडे समोर चटाईवर. प्रथम फक्त माता भगिनी जातील. भाऊ लवकर बसा, पुढे बसा, इकडे व्यवस्थित. इकडे या बाजूला भरपूर जागा आहे. बाई या भोके बंद कर बरं सर. बाहेर भोके बंद करीचा चालू बसा सर्व. माता भगिनी जातील प्रथम फक्त. आणि हे बघा 4:45 यायचंय. 3 वाजेपासून येऊन बसायचं नाही इथं. महिलांनी लक्षात घ्या, 4:45 यायचं. बऱ्याच महिला 2 आणि 3 वाजता येऊन बसता इथं. असं करू नका. विश्रांती सुद्धा पूर्ण घेत जा. या बाजूला यायचं. जा सर्व महिलांनी जा. कन्नडकर कुठे? कन्नडवाले. एवढं रामायण ऐकलं पुन्हा विचारवायले सीतारामाची कोण होती? हे चुकीचं आहे. थोडं जरा शरीराला कष्ट द्या. तुम्ही जर सगळ्यात पहिले तिथं जाऊन बसेल असते ना, त्याबरोबर पाठीमागून गेले असतात. जा पाठीमागून जा. थोडंसं शिस्तीचं पालन करत जा. मावशी तुम्ही स्टेजला नका स्पर्श करू. झाडू नका तुम्ही. बाकीची मंडळी करत जा.
आता तुम्ही जा विश्रांतीला सर्व महिला जा तुम्ही विश्रांतीला जा. महिलांनी ही सूचना लक्षात ठेवा. इथं व्यासपीठाला स्पर्श वगैरे करत जाऊ नका. महिलांनी दूरनं दर्शन घेत जा. ठीक आहे, आपली श्रद्धा असते, झाडणं वगैरे सगळं, पण पालखी स्टेजवर असते. सर्व माता भगिनींनी जा लवकर बसतात. हॉलमध्ये कृपया झोपू नका बरं का. हॉल पूर्ण झाडायचा आहे आता आम्हाला. हॉलमध्ये झोपू नका, मंडपमध्ये जा झोपायला. हॉलमध्ये कोणी अनुष्ठान लागेल महिला थांबणार नाही. हॉलमध्ये कृपया हात जोडून विनंती, हॉलमध्ये कोणी थांबू नका. स्वच्छ करायचा हॉल. मंडपमध्ये जा विश्रांतीला. महिलांनी महिलांच्याच मंडपमध्ये जावं. हॉलमध्ये तर विश्रांतीला कोणी पुरुषही थांबणार नाही, महिला पण नाही. अनुष्ठानमध्ये